आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रोडक्ट्स पुणे। नमस्कार, मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। यवतमाळच्या दिग्रस तालुक्यातील दत्तापूर जवळील कोलुरा जंगलामध्ये 3 दिवसांपूर्वी महिला आणि पुरुषाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता। या घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली होती। दरम्यान आता पोलिसांनी केलेल्या या तपासामध्ये त्या दोन्ही मृतकांची ओळख पटली असून या प्रकरणामागचे कारणही पुढे आलंय। प्रेम प्रकरणातून त्यांची हत्या झाल्याचं तपासामध्ये उघडकीस आलं आहे। या प्रकरणी 4 आरोपी पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सध्या सुरू आहे। पुढे आलेल्या माहितीनुसार वर्षा गिरे, आकाश बल्लाळ अशी मृतकांची नावे आहेत। मृतक वर्षा आणि आकाश हे ऊस तोडणीचे काम करण्यासाठी जात होते। त्या ठिकाणी त्या दोघांचे प्रेमसंबंध जुळले होते। 29 मार्च रोजी ते दोघे घरून पळून गेले होते। दरम्यान 7 एप्रिल रोजी दिग्रस वनविभाग क्षेत्रातील दत्तापूर जवळील कोलुरा जंगलामध्ये त्यांचे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळले होते। त्यानंतर घटनेची माहिती पोलिसांना दिली असता पोलीस पथकाने घटनास्थळ गाठत तपास सुरू केला। दरम्यान या प्रकरणी दोन्ही मृतकाच्या कुटुंबातील सदस्य आणि नातेवाईकांची कसून चौकशी सुरू केली असल्याची माहिती दिग्रस पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सेवानंद वानखेडे यांनी दिली आहे। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रोडक्ट्स पुणे।